नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलमध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करीत आहे. तर शेतकरी मित्रो, आज म्हणजे 30 मार्च रोजी सोमवारी, आज 30 मार्चला, तर शेतकरी मित्रो 30 मार्चला या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस पडणार आहे. हा पाऊस एकदम जोरदार राहणार आहे. तसेच काही जिल्ह्यामध्ये ढगाळ देखील वातावरण राहणार आहे. अकोला, पुसद या ठिकाणी ढगाळ वातावरण राहील. बीड, तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा भागामध्ये ढगाळ वातावरण राहील. आणि नाशिक जिल्ह्यामध्ये तसेच इकडं पाहिलं असता चाळीसगाव या जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर 30 तारखेला शेतकरी मित्र मालेगाव, साक्री, नवपूर, नंदुरबार या भागामध्ये जोरदार पाऊस राहणार आहे 3च्या टायमाला. तसेच 3च्या टायमाला सेंदवा, खारघोन या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहण्याची शक्यता आहे. तसेच शिरपूरला देखील पाऊस राहण्याची शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, खारघोनला जोरदार पाऊस राहणार आहे. एकदम जोरदार तुफान पाऊस राहण्याची दाट शक्यता आहे. तसेच हा पाऊस शेतकरी मित्र जवळजवळ 30 तारखेला छत्रपती संभाजीनगरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. 30 तारखेला 5च्या टायमाला मालेगाव, तसेच मनमाड, चाळीसगाव, साक्री, धुळे, चांदवड, तसे या भागामध्ये जोरदार एकदम अतिजोरदार पाऊस राहणार आहे. मालेगाव, चाळीसगाव भागामध्ये वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस राहणार आहे. काही ठिकाणी गारा देखील पडू शकतात. तसेच साक्री, मालेगाव, मनमाड या भागामध्ये, तसेच वैजापूरच्या काही भागामध्ये देखील हा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. 30 तारखेला रात्री 7 वाजेपर्यंत वैजापूरचा काही भाग, छत्रपती संभाजीनगरचा काही भाग आणि इकडे पाहायला असा भोकरदन, शेगाव, कन्नड, बोदवड या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहणार आहे रात्री 7च्या टायमाला. तसेच हा पाऊस रात्री 8च्या टायमाला देखील शेतकरी मित्र जामने, बेदवड, शेगाव, भोकरदन, जाफराबाद, देऊळगाव राजा, तसेच भोकरदन या ठिकाणी देखील जोरदार पाऊस राहणार आहे. मोडी, तसेच इकडं पाहायला असता पाचोरा, सिंदी, चाळीसगाव, कन्नड, लखनी या भागामध्ये जोरदार असा पाऊस राहणार आहे. तसेच वैजापूरला सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे 30 तारखेला. तसेच नांदगाव, मालेगाव या भागामध्ये देखील जोरदार पाऊस राहील. तसेच मनमाडला देखील हा पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि हा पाऊस शेतकरी मित्र 3 वाजल्यापासून हा पाऊस सुरू राहणार आहे. 3 वाजल्यापासून हा पाऊस नेपाळ, मनमाड, चांदवडचा काही भाग, तसेच नांदगाव, मालेगाव, सटाणा या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. साक्री, अकलेट, तसेच धुळे या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. तेथील शेतकऱ्यांनी थोडी जागरूक राहा. 30 तारखेला 3 वाजल्यापासून हा पाऊस सुरू होण्याची दाट शक्यता आहे. तर शेतकरी मित्र, सध्या तरी आपण हा आजचा 30 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज सांगितला आहे. आणि उद्याच्या 31 तारखेला कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडेल हे आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगू. तर आपला व्हिडिओ जर योग्य वाटला तर आपल्या व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करा आपल्या चॅनलला. तसेच रोज ताजी अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनल आपला व्हिडिओ हा दुसऱ्या शेतकऱ्यांना फॉरवर्ड शेअर अवश्य करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.